नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 25. आराध्याला हॉस्पिटलमध्ये राहून आज 8 दिवस पूर्ण झाले होते. या 8 दिवसात सर्वांनी तिची भरपूर काळजी घेतली होती, पण अभि मात्र ह्या 8 दिवसात एकदाही तिला भेटला नव्हता. मनातून खूप वाटत होतं की यावं त्याने, पण का हे काही समजेना. कुण्या घरच्या व्यक्तीला तर अभिबद्दल विचारायची सोय नव्हतीच. पर क्या करे, दिल है की मानता नाही, अशी गत झाली होती तिची. आज तिला डिस्चार्ज दिला जाणार असल्या कारणाने आदित्य, विजयराव आणि प्रियाताई तिला हॉस्पिटलमधून न्यायला आलेले होते. पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटत होतं की यावं त्याने. का पण माहीत नाही. आदित्य म्हणाला, आराध्या, तुझं काय असेल नसेल ते आवरून घे, मी डिस्चार्ज पेपर रेडी करायला सांगतो. अँड आफ्टर दॅट वी विल टेक अ लिव्ह, ओके. आराध्या म्हणाली, या. प्रियाताई आराध्याचं सर्व आवरत होत्या. तेवढ्यात नर्स तिथे येऊन तिच्यासाठी आलेली तिची फेवरेट जाईची फुलं आणि गरमागरम जिलेबी, बट इट्स शुगर फ्री, स्पेशली मेड फॉर हर, तिच्या टेबलवर ठेवून निघून जातात. प्रियाताई म्हणाली, काय ग, जिलेबी आणि हे फुलं? अगदी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत बोलतात. आराध्या म्हणाली, अगं मम्मा, तुला आदित्य माहीत आहे ना, त्याला मी उदास राहिले की नाही आवडत. मे बी हे काम आदित्य किंवा अजितचे असेल, आणि मला जिलेबी पण खूप आवडते हे त्या दोन वेळांनाच माहीत आहे. रोज ही फुलं आणि जिलेबी सकाळी ब्रेकफास्ट टाईमपर्यंत आलेली असतात, आणि नंतर ती दोघं आली की मी त्यांना विचारायचं विसरते. प्रियाताई म्हणाली, आता घरी गेल्यावर सर्व लाडपूर्वक म्हणा, सांग तुझ्या त्या वेड्या मित्राला. आराध्या म्हणाली, मम्मा, यू नो व्हॉट, आय एम फीलिंग सो लकी अँड ग्लॅड टू हॅव पीपल लाईक आई, बाबा, आदित्य, अजित, रिया, अंकल अँड. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर अभिचा चेहरा होता. प्रियाताई म्हणाले, अँड हू? आराध्या म्हणाली, यू अँड बाबा. आय एम रिअली थँकफुल टू ऑल ऑफ यू फॉर टेकिंग सच केअर ऑफ मी. प्रियाताई म्हणाली, आय नो माय चाइल्ड, बट यू ऑल्सो थँक टू वन पर्सन हू इज ऑलवेज बी देअर फॉर यू, अँड दॅट पर्सन इज अभिषेक. खूप काळजी घेतली त्याने तुझी, तुझ्या पप्पांची, तुझ्या बाबाची. तुला हॉस्पिटलाइज केलं तेव्हा रात्रभर इथेच बसून होता. आणि आराध्या म्हणाली, आणि त्यानंतर तर तो डेव्हिल आलाच नाही, हो ना? त्याला हेही जाणून घ्यावं वाटलं नाही की मी जिवंत आहे की मेली म्हणून. राग आला होता तिला अभिचा, कारण एवढी काळजी होती त्याला, तर तो का आला नाही भेटायला तिला त्यानंतर. त्याचं हे असं तोडून वागणं कुठेतरी रुतत होतं तिच्या मनाला. धाड. रूमच्या दरवाजात उघडण्याचा खूप मोठा आवाज आला. तसं प्रियाताई आणि आराध्याने त्या दिशेने बघितलं तर अभि समोर उभा होता. डोळे आग ओकत होते जणू त्याचे. रागाने घुसमुसत होता तो. स्वतःच्या केसात हात फिरवत स्वतःला थोडे शांत करून तिच्या बेडजवळ येऊन उभा राहिला. एकदा प्रियाताईकडे बघून मग आपली करारी नजर त्याने तिच्यावर स्थिरावली. अभि तिच्याकडे बघून म्हणाला, डोंट यू थिंक यू टॉक लिटिल बिट शिट. आता म्यूट मोडमध्ये जाण्याचा टर्न आराध्याचा होता. अभि म्हणाला, कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? मरण एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? यू नो व्हॉट, एव्हरीवन सेड दॅट यू आर अ नाईस, केअरिंग अँड सेन्सिबल गर्ल, बट माय ओपिनियन इज व्हेरी डिफरंट. दॅट अदर मिस वॉट एव्हर यू आर, like that stubborn girl which always prove herself right. एवढे बोलून रागाने जोरात हात भिंतीवर मारतो आणि पुन्हा बोलायला सुरुवात करतो. अभि प्रियाताईकडे हात करून बोलतो, या तुमच्या आई, यांना काय गरज आहे इथं तुमच्या उसाशी दिवस रात्र थांबायची? का? कारण तुम्ही हव्या आहात त्यांना. तुमचे बाबा तुमच्या काळजीने डोळा लागत नाही त्यांचा नीट. गेल्या 8 दिवसात दिवस रात्र फक्त एकच विचार की तुम्हाला कधी लवकर पूर्वीसारखं झालेलं बघता येईल. माझी आई, देव पाण्यात ठेवले तिने. का? तर जोवर आराध्या घरी येत नाही तोवर माझ्या घरचे देवसुद्धा देवघरात राहणार नाही, असं बोलली ती. माझे बाबा आणि डॅड, ज्या लोकांमुळे तुम्हाला त्रास झाला ना, त्या लोकांची काय हालत केली आहे त्यांनी, हे तर तुम्हाला काही वेगळं सांगायलाच नको. आधी रोज तुमच्यासाठी धावपळ करत तुमचा टिफिन घेऊन येतो, आईशी भांडत असतो, आराध्याला हे आवडतं, आराध्याला ते आवडतं, तू तेच टिफिनला घाल की जे तिला आवडेल.
आणि मी एवढं बोलून अभि थांबतो. एक दीर्घ श्वास घेऊन आराध्याकडे पाठ करून उभा राहतो. फक्त आणि फक्त स्वतःचा रागावर आवर घालण्याचं काम चालू होतं त्याचं. आराध्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून म्हणाली, आणि मी काय? अभि टर्न होऊन तिच्याकडे बघतो आणि बोलतो, कुणी आपल्याला जेव्हा सोडून जातं ना कायमचं, तेव्हा काय वाटतं ना, ही कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही. डोळ्यात पाणी होतं अभिच्या. लकी आहात, एवढी प्रेम करणारी माणसं अवतीभोवती आहेत. तुमची जवळची हक्काची माणसं सोबत आहेत तुमच्या. ज्यांची नसतात त्यांना विचारा, त्या भयान दुःखाची तीव्रता किती खोल असते. जाणारा जातोच, पण सोबत त्याच्या हक्काच्या प्रेमाच्या माणसांचा आनंदही सोबत घेऊन जातो. म्हणून तुमच्यासमोर रिक्वेस्ट करतो की पुन्हा मरणाची भाषा करू नका. येतो मी. टेक केअर. हॅव अ नाईस डे. आणि जायला निघतो तर दारातच आदित्य आणि विजयराव उभे असतात. अभि एक वार विजयरावांकडे बघतो आणि त्यांना सॉरी बोलतो आणि एक वार आदित्यला डोळ्यांनीच काळजी घे तिची असं सांगून तिथून निघून जातो. अभि गेल्यावर विजयराव आणि आदित्य आत येतात. प्रियाताई म्हणाली, आराध्या, तुझं हे असं बिहेवियर मला अजिबात आवडलं नाही. विजयराव म्हणाले, हो आराध्या, ही काय पद्धत झाली बोलण्याची? आणि मला एक कळत नाही की तुझ्यासारखी मुलगी मरणाची भाषा करते. दिस इज नॉट एक्सेप्टेबल ॲट ऑल. विजयरावांच्या आवाजात जरब होती. आदित्य आराध्याकडे बघून म्हणाला, आराध्या, सॉरी ऑन बिहाफ ऑफ भाई. पण आराध्या, तू पण चुकलीस. मला माहीत नाही की तू भाईचा एवढा राग का करतेस, पण आज पहिल्यांदा मी हे तुला बोलतोय की तू आज अविचारी वागलीस आणि बोललीस सुद्धा. विजयराव म्हणाले, आराध्या, माझी परिराणी, आज असं पहिल्यांदा घडतंय की मी तुझ्यावर ओरडलो. माफ कर बेटा, पण तू जे बोललीस तेही योग्य नव्हतं ना राणी. देवाने जे हे लाख मोलाचं आयुष्य आपल्याला दिले ना, याची कदर करावी माणसानं. आदित्य म्हणाला, आराध्या, भाई तुझ्याशी जसा वागला, रादर बोलला, ते तुला कदाचित वेगळं वाटत असेल, पण त्यामागे कारण आहे. आणि ते कारण म्हणजे तनू. तीही तुझ्यासारखीच होती. साधी, गोड, संयमी, हुशार, महत्त्वाकांक्षी. पण जसं तू हे आता बोललीस ना, सेम तसंच बोलायची ती भाईला. जेव्हा तिला त्याचा राग यायचा ना तेव्हा. आणि एक दिवस तसंच झालं. गेली ती सर्वांना सोडून. भाईला, मला आणि आज तुला. अजून एक गोष्ट सांगतो. तुला तनूबद्दल तर माहीत आहेच, पण ज्या वेळेला तिचा ॲक्सिडेंट झाला ना, त्यावेळेस भाईही तिच्यासोबत होता. आणि तिच्या हट्टामुळेच भाईने तिला गाडी चालवण्याची परवानगी दिली होती. त्याने त्याच्या बहिणीला स्वतःच्या डोळ्यासमोर जग सोडून जाताना बघितलंय. म्हणून तुझं हे असं बोलणं कुठेतरी दुखावून गेलं त्याला. प्रियाताई म्हणाली, आणि अजून एक गोष्ट तुला माहीत असावी म्हणून सांगते. अभि रोज इथे यायचा. तुला एक वार बघून डॉक्टरजवळ तुझी विचारपूस करून चालल्या जायचा. तुला समजायचे नाही, कारण तू झोपलेली असताना तो यायचा. पण आता कळतंय की तो का असा वागला असेल. प्रियाताई रागात आराध्याकडे बघत बोलत होते. आराध्या म्हणाली, पप्पा सॉरी, असं बोलायचं नव्हतं मला. तिच्या पप्पांकडे बघत बोलते, हे आद्या, तुला पण सॉरी. आणि हो, तुझ्या त्या डेव्हिल भाईला पण बोलेल सॉरी. प्रियाताई म्हणाली, बरं चला मग आता जायचं ना घरी की इथेच थांबणार आहेस? आराध्या म्हणाली, नाही, लगेच निघूया. मम्मा, तुला पण सॉरी. प्रियाताईंना मिठीत मारत बोलते. प्रियाताई म्हणाली, तुझ्या सॉरीचा खरा हकदार अभि आहे. सो हे सॉरी त्याला बोल, मला नको. आणि आराध्याला छान स्माईल देऊन जवळ घेत थोपटतात. आराध्या तिथून निघणार तसं तिचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या जाईच्या फुलांकडं आणि जिलेबीकडे गेलं. आराध्या म्हणाली, मम्मा बघ, हे इथेच राहिले असते. जाता जाता ती फुलं आणि जिलेबी हातात घेत म्हणाली. आदित्य म्हणाला, हे काय? ही फुलं आणि जिलेबी काय प्रकार आहे हा? अजून बरी झाली नाहीस तसं बाहेरचं खाण्यास सुरुवात पण केली? वाव. आराध्या म्हणाली, हे गप आद्या, तूच आणलेस आणि मला दम देतो आहेस? नॉट फेअर बडी. आदित्य म्हणाला, होल्ड ऑन, मी नाही आणले ते. आराध्या म्हणाली, अरे असा काय करतोस? तूच रोज पाठवायचास ना. आदित्य म्हणाला, अगं नाही माते, मी माझं ऑफिस, तुझा टिफिन, आमची मॅडम यातच एवढा बिझी होतो तर हे कधी सुचणार मला.
आराध्या म्हणाली, मग ही फुलं आणि जिलेबी कोण आणत होतो रोज? विजयराव म्हणाले, गप्पा घरी करू मुलांनो. सुभद्राव आणि ताई वाट बघतायत आपली. चला आता. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आराध्याला घरी घेऊन आले. शीतलताई आणि प्रियाताईंनी तिच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून तिला आत घेतले. विजयराव म्हणाले, सुभद्राव, आता आम्हाला जास्त दिवस इथे थांबता येणार नाही. आमचं असं मत होतं की आराध्याला आम्ही थोडे दिवस आमच्यासोबत घेऊन जातो, म्हणजे आम्हाला तिची काळजी पण लागून राहणार नाही. सुभद्राव त्यांच्याकडे बघून बोलतात. सुभद्राव म्हणाले, तुम्ही आम्हाला परख केलं तर. विजयराव, आम्ही घेऊ आराध्याची काळजी. तुम्ही निश्चिंत होऊन जा नाशिकला. त्यांच्या हातावर हात देऊन दिलासा देत सांगतात. विजयराव म्हणाले, ठीक आहे सुभद्राव, राहिलं आराध्या इथेच. पण आराध्या, प्लीज आता काळजी घे, जप स्वतःला. आणि आपल्या मागे आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत हे पण लक्षात असू दे. आराध्याच्या गालावर हलकेच थुकतात सांगतात. थोड्या वेळाने विजयराव आणि प्रियाताई नाशिकला जायला निघतात. विजयराव म्हणाले, येतो सुभद्राव, काळजी घ्या आपल्या लेकीची. आणि हो, आता लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी नाशिकला यायचं. चला निघू आम्ही. प्रियाताई म्हणाली, खूप खूप थँक्यू ताई, आराध्याची एवढी छान काळजी घेतल्याबद्दल. तिला आईची माया दिली आहे तुम्ही या 2 वर्षात. माझी तर आता आठवण पण नाही येत तिला. शीतलताईंना बोलतात. शीतलताई म्हणाली, माझी लेक आहेच मुळी गुणी. रानाच्या पाखराला पण जवळ करते ती. तिच्यामुळे दगडालाही पाझर फुटेल अशी आहे ती. मग आम्ही तर चलती बोलती माणसं आहोत. आम्हाला प्रेमात नाही पाळलं तर नवलच. विजयराव म्हणाले, येतो आम्ही. अभि आणि विकासरावांना विचारले म्हणून सांगा. आणि ते लगेच नाशिककडे रवाना होतात. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.